ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून पक्षाचे 6 खासदार बंडखोरीच्या उंबरठ्यावर आहेत। पक्षाने व्हीप जारी करूनही या 6 खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे। मात्र या बंडखोरीत एक अजब योगायोग समोर आले आहे, जो राजकीय विश्लेषकांनाही थक्क करून सोडणार आहे। तो म्हणजे जून महिना आणि नावातील संजय या शब्दाचा असलेला दरारा। राजकीय वर्तुळात चर्चा आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी जून महिना कायमच कठीण काळ ठरला आहे, कारण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंडखोरी करून शिवसेनेला आणि सत्तेला हादरा दिला होता। आता पुन्हा एकदा जून 2026 मध्ये उद्धव ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडाचे हत्यार उपसले आहे। योगायोगाने जून महिनाच शिवसेनेच्या दुभंगण्याचे निमित्त ठरण्यात असल्याची चर्चा सुरू आली आहे। राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा रंगू लागली आहे। खासदारानंतर पुढील लक्ष ठाकरे गटाचे आमदार असू शकतात, असा दावा काही नेते करत आहेत। सध्या ठाकरे गटाकडे सुमारे 20 आमदार आहेत। या यादीत संजय देरकर आणि संजय पोतनीस अशी 2 नावे असल्याने संजय फॅक्टरची चर्चा आणखी रंगत आहे। अर्थात याला कोणताही ठोस राजकीय आधार नसून हा निव्वळ योगायोग असल्याचे जाणकारांचे मत आहे। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतीक, संकेत आणि योगायोग यांनाही महत्त्व दिले जाते। महाभारतात संजय हा धृतराष्ट्राचा सारथी आणि डोळस डोळ्यांनी युद्ध पाहणारा होता, पण उद्धव ठाकरेंच्या महाभारतात मात्र हे संजय सारथी होण्याऐवजी पक्षाची साथ सोडून निघाले आहेत। रवी राणांसारख्या नेत्यांनी तर भविष्यात शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच उरतील असे भाकीत करून या चर्चेत अधिकच तेल ओतले आहे। राजकारणात आकडेमोड, रणनीती आणि सत्ता समीकरणे महत्त्वाची असली तरी अनेकदा काही योगायोग चर्चेचा विषय बनतात। जून महिन्यातील बंडखोरी आणि त्यात वारंवार समोर येणारे संजय हे नाव हा एक त्यापैकीच भाग आहे। सध्या मात्र उद्धव ठाकरे यांच्या समोरचा खरा प्रश्न योगायोगांचा नाही, तर पक्षाची ताकद टिकवून ठेवण्याचा आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे बंडखोर खासदार सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। 21 जून रोजी या खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश होण्याची दाट शक्यता असून त्यासाठी एक भव्य कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचे समजते। जून महिन्याची धग आणि संजय नावाची ही साखळी उद्धव ठाकरेंसाठी खरोखरच राजकीय ग्रहण ठरणार आहे की यातून मार्ग काढत ते पुन्हा एकदा पक्ष उभारतील, याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।